नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. बाणेर अग्निशमन केंद्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. फायर गाडीची आपण बेसिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. MH12YB 0052 पुणे महानगरपालिकेचा अशोक लेलँडचा फायर टँकर आहे. 1920 HF याला तुम्ही फायर टँकर बोलू शकता, फायर गाडी बोलू शकता, मोटर पंप बोलू शकता. भरपूर अशा नावाने ओळखला जातो असा हा फायर टँकर आहे. आणि ह्या फायर टँकरची ओळख म्हणजे बडे तौर पर आपल्याला सांगायचं जर गेलं तर 5000 लिटर वॉटर क्षमता आहे, जेणेकरून आपण मध्यम स्वरूपाच्या आगीवर यातून नियंत्रण मिळू शकतो. एकोणीस HFची चॅसी. सर्वात पहिले आपण ड्रायव्हर साईड पाहूया. त्राणा सेवामय अग्निशमन दल 20 हा जो सुरुवातीलाच आपल्याला जो दिसतोय तो पॉवर टेक ओव्हर, यालाच PTO देखील बोलतात. PTचा उपयोग प्रामुख्याने इंजिनची ताकद, इंजिनची गती पंपाला मिळावी. तर हा जो फायर पंप चालतो त्याला कुठली अशी वेगळी इंजिनची ताकद नसती, तर त्याला एक फायर गाडीच्या इंजिनचीच ताकद भेटते. जेव्हा आपण टाकण्याची प्रक्रिया गाडीचा क्लच दाबून गाडी 6व्या गिअरमध्ये एंगेज करून PTO आपल्याला वरती उचलायचं आहे, तेव्हा इंडियन PTOचा भाग शाफ्ट इंजिनमध्ये एंगेज निघून PTOला एंगेज होतो. जे बघू शकताय तुम्ही, हे लाईट फॅनची बटणे आहेत. ही PS सिस्टीम बोलतात, जेणेकरून फायर गाडीवर आपण आपल्या कॉलवर जाताना समोरच्या माणसांना आदेश देण्यासाठी, ट्रॅफिक हटवण्यासाठी PS सिस्टीमचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे इथं आपल्याला बॅटरी दिसते. अंधारावर आगीत वरती काम करताना बॅटरीसारख्या गोष्टींचा उपयोग होतो. आणि ही फायर डायरी, ज्यात आपण आग कोणत्या प्रकारची त्यात काय नमूद करू शकतो, आग नेमकी कोणत्या प्रकारची ते आपण पुढे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. हा फायर सूट आहे, आगीवर घालताना आपल्याला काम येतो. यात आपण आगीच्या उष्णतेच्या ज्वालांपासून आपलं थोड्या प्रमाणात संरक्षण होऊ शकतं. इंजिनचा पॉवर टेक ऑफ PTO. पुढे क्लच दाबला, इकडे असं ऑन केला खाली, गिअर 6व्या गिअरमध्ये गाडी एंगेज केली, PTO पाडला. हे गाडीचं हृदय म्हटलं तरी चालेल. हा ग्राइंडर हा ॲक्सिडेंटसारख्या वर्ध्यांच्यात कामाला येतो. ॲक्सिडेंटमध्ये दरवाजे वगैरे गाड्यांचे उघडत नाही, माणसं वगैरे आतमध्ये अडकतात. अशा सिच्युएशनमध्ये आपण त्या ग्राइंडरच्या वापराने मोठमोठे मेटल गाडीच्या कुठल्या गोष्टीच्या साहाय्याने कट करू शकतो. आणि तुम्ही सर्जिकल हँडग्लोव्ह पाहू शकता. कधी डेथ पण होते इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसमध्ये. ॲक्सिडेंट बोला, परत आग बोला, तेव्हा सर्जिकल ग्लोव्ज घालून आपल्याला डेड बॉडी कॅरी करायला लागते. हे गमबूट्स आहेत, हे देखील आपल्या आगीपासून संरक्षण करतात. ही फर्स्ट एड किट, जेणेकरून प्रथमोपचार आपण स्वतःला आणि गाडीतल्यांना, परत घटनास्थळी कोणी जखमी झालं आहे का त्यांना फर्स्ट एडचा वापर करून आपण जीवनदान देऊ शकतो. हे जे पाहताय तुम्ही आहेत BS सिलेंडर. यात BS8चे फेस मास्क आहेत. याचा वापर करून आपण कुठल्याही धुराच्या आगींच्या वरती आपण काम करू शकतो. याची क्षमता 6.8 लिटर, द्रवरूप क्षमता 20,000 लिटर एवढी यात हवा बसते.